उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, ठाकरे भावंडांची युती होणार, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार, अशा बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून मराठी वृत्तवाहिनीवर झळकताना आपण पाहिल्यात. ठाकरे भावंड एकत्र येत असणार तर आम्हाला आनंदच होईल, अशा प्रतिक्रिया सुद्धा यायला लागल्यात. भावनिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात एक हाती सत्ता मिळवण्याच्या भाजपच्या महत्वाकांक्षांना ब्रेक लावण्यासाठी आणि मुंबईसह महाराष्ट्रात मराठी टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने फायदा होईलच. पण गेल्या 2 महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या या चर्चा फक्त चर्चाच राहिल्यात असं दिसतंय. दोन्ही बाजूंनी एकमेकांना हिरवा कंदील तर मिळतोय, पण कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाहीये. मग अशात प्रश्न उपस्थित होतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे फक्त चर्चाच करतात का? ठाकरे भावंड पुढाकार का घेत नाहीयेत? ठाकरे भावंडांना मराठीपेक्षा इगो महत्वाचा वाटतोय का? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. सर्वात अगोदर तर काय काय घडलं हे आपण पाहूयात. 19 एप्रिल रोजी कलाकार महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाशी युतीबाबत भाष्य केलं होतं. मराठी माणसासमोर आणि महाराष्ट्रासमोर आमच्यातले वाद क्षुल्लक आहेत. मराठीसाठी आम्ही ते वाद विसरून एकत्र यायला तयार आहोत, असं राज ठाकरे म्हणाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा पॉडकास्ट बाहेर आला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा कार्यकर्ता मेळावा होता. त्यामध्ये बोलताना ठाकरेंनी मनसे सोबतच्या युतीला हिरवा कंदील दिला. मी सुद्धा वाद विसरून एकत्र यायला तयार आहे, असं ते म्हणाले. दोन्ही ठाकरेंच्या सकारात्मक प्रतिक्रियेनंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. दादरमध्ये शिवसेना भवनाबाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे भावंड एकत्र येणार असल्याची बॅनरबाजी सुद्धा सुरू केली. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब सुट्ट्यांसाठी युरोपात गेले. त्या दरम्यान राज ठाकरे हे सुद्धा युरोपात गेले. मग चर्चा सुरू झाली की दोन्ही ठाकरे हे युतीबद्दल बोलण्यासाठी युरोपात गेलेत, पण बोलणं झालं की नाही याची कोणतीही माहिती समोर आली नाही. ठाकरे महाराष्ट्रात परत आल्यानंतर सुद्धा त्यांनी एकमेकांना हिरवा कंदील देणं सुरूच ठेवलं. कार्यकर्ते सुद्धा एकत्र येण्याबद्दल बॅनरबाजी करत राहिले. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय संजय राऊत यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना ते पुस्तक भेट म्हणून दिलं. शिवाय उद्धव ठाकरेंनी सुद्धा मनसेशी युतीबद्दल बोलताना जे जनतेच्या मनात तेच होणार अशी प्रतिक्रिया दिली होती. इतकंच काय, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर तर थेट मनसेच्या रक्तदान शिबिर कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहिल्या. आज म्हणजे 18 जून रोजी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नगरसेवकांची बैठक होती. त्यामध्ये सुद्धा ठाकरेंनी मनसेसोबत युतीबद्दल विचारलं. त्यावेळी नगरसेवकांनी मनसेसोबत युती केली तर फायदाच होईल असा सूर आवळल्याचं समोर आलं. मग इतके सगळे सकारात्मक मुद्दे असताना ठाकरे भावंड थेटपणे युतीची चर्चा का करत नाहीयेत? त्याचं पहिलं कारण आपल्याला दिसेल ते मागच्या इतिहासामध्ये. यापूर्वी 2014 आणि 2017 मध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती होणार अशी चर्चा झाली होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची 25 वर्ष जुनी युती तुटली. तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत चर्चा सुद्धा झाली होती. शेवटच्या क्षणापर्यंत ठाकरे बंधू एकत्र येतील असं वाटत होतं, पण ते झालं नाही. 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी सुद्धा तेच झालं. उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली, मात्र शेवटच्या क्षणी ती चर्चा फिसकटली. त्यावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणतात की 2014 आणि 2017 या दोन्ही निवडणुकांमध्ये राज ठाकरे हे भाजपसोबत जाऊ नयेत म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांना झुलवत ठेवलं. मग जर असं असेल तर वर्तमानात राज ठाकरे आपली पावलं सावधानीने टाकत असतील. त्यानंतरचं दुसरं कारण येतं ते म्हणजे राज ठाकरेंची भूमिका. 2022 पासून राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला पूरक अशी भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना राज ठाकरेंनी हिंदुत्ववादी विचारांची जवळीक साधून शिवसेनेचे हिंदुत्ववादी मतं आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना फुटीनंतर सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदे यांचं भर मंचावर कौतुक सुद्धा केलं. लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी थेट प्रचार सुद्धा केला. विधानसभा निवडणुकीत सुद्धा मनसेमुळे ठाकरेंच्या उमेदवाराला मतविभागणीचा फटका बसला. शिवाय त्यानंतरही राज ठाकरेंनी भाजपसोबतची जवळीक सोडली नाहीये. नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत हॉटेल ताज लँडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका संशय घेणारी ठरते. त्यामुळे उद्धव ठाकरे हे सुद्धा जपून पावलं टाकत असतील. तिसरं कारण समोर येतं ते म्हणजे नेतृत्वाची लढाई. राज ठाकरे हे ज्यावेळी शिवसेनेत होते त्यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामध्ये अप्रत्यक्षपणे नेतृत्वाची लढाई सुरू होती.
अर्थात त्यामध्ये नंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना उजवे ठरले. आता जर दोन्ही भावंड एकत्र येत असतील तर त्यांच्यामध्ये नेतृत्वावरून संघर्ष होऊ शकतो. फक्त मुंबई पुरतच बोलायचं झालं तर विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईच्या 36 जागांपैकी 10 जागा जिंकत 28% मत घेतलं होतं. ही मतं आणि निवडून आलेल्या जागा मुंबईमध्ये ठाकरे गटाचे वर्चस्व अधोरेखित करतात. दुसऱ्या बाजूने मनसेला फक्त 14%च मतं घेता आली. कदाचित त्यामुळे उद्धव ठाकरे हे स्वतःहून राज ठाकरेंना युतीबद्दल बोलायला मागे पुढे करत असतील. तर राज ठाकरेंबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी पुढाकार घेऊन युतीचा प्रस्ताव दिला तर त्यांना भविष्यात तुम्ही स्वतःहून आमच्याकडे युतीसाठी आले अशा गोष्टी ऐकायला मिळू शकतात. या 3 कारणांमुळे ठाकरे बंधू हे कार्यकर्त्यांच्या मनात असून सुद्धा एकत्र येण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेत नाहीत. पण या तर फक्त जर तरच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात राजकारणात काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. घडणाऱ्या घटनांवरून आम्ही आमच्या परीने कयास लावण्याचा प्रयत्न केलाय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.